नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र. आज आपण पाहणार आहोत एक खास आणि महत्त्वाचा व्हिडिओ. शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुमच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. आम्ही चाललो आहे आज बाहेर कोक्याची भाजी घ्यायला, भाजी आणायला चाललो आहे. बघूया आता चाललो आहे तर आम्ही जवळजवळ 6-7 जण आहेत. अजून 1-2 म्हणजे अजून आले नाही मागून, ते बोलतो आम्ही येतो मागून, पण आम्ही चाललो आहे बाईकवर. पण आता पाऊस थोडासा उघडलेला आहे आणि रस्ते पण खराब आहेत. ती भाजी एक तर वर्षातून एकदाच भेटते, तर अजून आले की नाही काय माहीत नाही. पण पोरं बोलतो चला जाऊन तर बघू. तेवढं जंगलात आज काम, सध्या शेतीचे कामं आता थोडेसे कमी झालेत. बाकी लोकांची आवणी झालेली नाही. आज आहे मंगळवार असल्यामुळे मग तिथं आज मोडा असतो, शेतात कोणीच काम करत नाही. त्याच्यामुळं मग घरी बसण्यापेक्षा म्हटलं चला जंगलात जाऊन फिरूया. आमच्या जंगलामध्ये आहे भाजी, पण ती नदीला खूप आहे. तिथं मग एकदम पडण्याची भीती असते किंवा गवत वगैरे जास्त असतं, तर आम्ही दुसरीकडे चाललो आहे. दुसरीकडे एक जंगल आहे, तिथे भेटते. मग आमच्या गावापासून जवळजवळ 4-5 किलोमीटर आहे, तर आम्ही तिकडेच चाललो आहे. तर बघू आता भाजी भेटते का नाही भेटत. आमच्या जंगलात तर भेटते आतापासूनच, पण ते जास्त गवतामुळे मग आम्ही तिथे जायला थोडंसं भीतीच वाटते तिथे. त्याच्यामुळे मग म्हटलं ह्या दुसऱ्या गावाला तिथे जाऊ, तर तिथे पण आहे की नाही, कारण लोक आता भाजी विकायला वगैरे घेऊन येतात. आम्ही बघू भेटते किंवा नाही भेटत. तर बघू शकता तुम्ही, रस्ते एकदम चांगले बनले तिकडे, आणि जंगल बघा किती जंगल आहे. थोड्याच वेळात आम्ही तिथे पोचू. एक जणाचा आत्ताच फोन आला होता, तर बोलतो आम्ही येत नाहीत येत, कारण तुम्ही निघून गेले. तर एकच जण येऊ राहिले फक्त. तर आम्ही 2 बाईक घेऊन 4 जण आलो आहे पुढे. अजून एक जण येतो आहे मागून, त्याला बोललो ये लवकर. आम्ही पुढे जाऊन थोडंसं थांबतो. तर आम्ही विळा नव्हता आणलेला, कोयता नव्हता आणलेला. त्याला बोललो कोयता घेऊन येतो. तो परत रिटर्न फिरून गेलेले कोयता आणायला. म्हटलं पटापट लवकर ये, कारण की आधीच आम्हाला खूप उशीर झालेले जायला. त्याच्यामुळे मग म्हटलं लवकर निघून ये. तर बघा फायनली आम्ही त्या जागी पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा. तर आता ते 3 जण तिकडं खालून गेलेले आहेत, आम्ही 2 जण इकडून वरतून जातो आहे. तर कुऱ्हाड मी घरूनच घेतले, बाकीच्यांनी कोयता आणलेत. प्रत्येक एक असला म्हणजे काही नाही, ज्याला भेटलं त्याने फक्त तोडायचं आणि मग त्याची भाजी लगेच हे करून घ्यायची. तर बघा खूप दगडं म्हणजे खूप आहेत. हे बघा दगडं, इथं जास्त गवत वाढलं पण दगडं खूप आहेत. कारण भीती पण वाटते, सटकलं तर पडण्याची भीती आहे. त्याचीच फक्त भीती आहे, दुसरी कसली भीती नाही. ते पडण्याची भीती जास्त वाटते. बघा आता बघू किती भाजी भेटते. अजून तर पुढे गेला तो बोलतो आहे सध्या तर भेटायला मुश्किल आहे, पण भेटेलच असं आम्हाला पण वाटतं आहे. हे बघा पहिलीच भाजी भेटते. हे केळीसारखं झाडं असते, सेम केळंच असते, फक्त त्याला छोटे केळं येतात, एकदम बारीक असे केळं असतात, बोट्यावरले केळं. त्याला आमच्याकडे कोक्या किंवा कवदरी बोलतात. आणि ते खातात पण त्याचे म्हणजे असं त्याला सोलून आणि आतमध्ये एकदम वाईट असतं ना, ते खातात. त्याचा गर असतो तो खातात. बोलतात चांगलं असतं, शुद्ध असतं एकदम, म्हणजे पाणीच असते ते एकदम, पण ते खातात. पहिलं तर भेटलेले, आता दुसरं पण भेटलं आहे बघा. असेच आम्हाला जर 15-20 भेटले म्हणजे आमची 5 जणांची भाजी झाली. 5 जणांना वाटेल जोडी येईल तशी. आता हे दुसरे माझे सासरे गेले तोडायला, त्यांना बोललो तुम्ही तोडा आणि मग झालं की मला सांगा, मी येतो लगेच. तर व्हिडिओ काढायला पण मुश्किल आहे, कारण की दगड वगैरे येतं. मग खाली बघून चालायचं का व्हिडिओ काढायचा. कॅमेरा हलतो आहे ना, आणि मी तो ट्रायपॉड घेऊन आलो नाही. मला ट्रायपॉड घेऊन जाईल पण म्हटलं नको, कारण की पडायची भीती जास्त वाटते, सटकायचं. कारण की ना सगळं माती झालेली, मातीनं सटकून जातात, एकदम चिखल झालेले. आणि दगड एवढे मोठमोठाले आहेत ना. बघा ही दुसरी, हे बघा. आता ना थोड्या वेळाने आम्ही ती लगेच, कारण की हेच पूर्ण पिशवीमध्ये गोणीमध्ये टाकलं तर गोणी 1 मिनिटात भरून जाईल ते. त्याच्यापेक्षा डायरेक्ट भाजी तोडून घेतो. हे बघा, हे दिसतंय बघा, हे केळं दिसतात बघा. हे बघा तोडायला सुरुवात केली बघा केळं. हे केळं आहेत ना, हे पिकतात नंतर, पण याचीच भाजी करायची. एकदम आपली छोटी मच्छी कशी असते त्यासारखं लागते, एकदम मस्त लागते भाजी. हे बघा हा एक मोदी आमच्या तिथला, हे बघा तोडायला सुरुवात केली. तुटत पण नाही ते, मग एक काढून तोडावं लागते, कारण पूर्णचे असं त्याचं केळ्यांचं कसं एकदम 12 डझनच असतं, घटचे घट तसा असतो तो. हे बघा, तर इथूनच तोडून घेतो, कारण की पुढं तकलीफ नको परत. तोडली म्हणजे टेन्शन नाही, कारण की त्या पिशवीमध्ये तेवढंच भरलं ना तर अजून तकलीफ होईल. कारण ते किती 3 गोणे आणलेले आहेत, तर 3 गोण्यामध्ये किती बसते.
जर ते 1-2 मूठ तोडले तर त्याच्यातच बसतात. त्याच्यापेक्षा म्हटलं आपण डायरेक्ट हेच करून घेऊ, तोडूनच घेऊन येऊ घरी घेऊ. तर आता तिथून तोडलेत तर दुसरीकडे बघू. हा बोलतो चला इकडनं, बोलतो याच्या मागे चाललो आहे. दोघेजण खालच्या बाजून गेलेत आणि इथं एकदम कपरी तशी. आणि हे बघा हे खायला हा कोक्या, हे बघा त्याच्यातला व्हाईट असते ना तो खायचा. तर बोलतो चला खाऊन बघू. तर म्हटलं ठीक आहे चालेल. सगळेच भेटलेत खायला. एकदम म्हणजे ते असं तोंडात टाकल्या एकदम तो पाणी होऊन जातं त्याचं. एकदम पाणीचा असतोय तो, पाण्यासारखंच लागतं, पाणीच आहे एकदम त्याच्यामध्ये. हे बघा त्याला कोक्या बोलतात. बोलतात शुद्ध असं म्हणजे एकदम आपण जर खाल्लं ना तर एकदम क्लीन होऊन जाते पोट. त्याच्यात पूर्ण पाणी असते. हे बघा चालले खायला, एकदम जंगलातला तो रानमेवा. तर आता तोडून वगैरे झालेत तर घरी जायला निघालो आहे. तर मग परत एक तोडलं होतं तर बोलतात घरी एक एक घेऊ. आणि बाकी म्हणजे कसे पोरं वगैरे खातात. आणि हे बोलतात चला आता जाताना मग आता आम्ही इथे जाऊन त्यांनी हे करतो आहे, कोणाला किती येतात. आता 5 जणांच्या 5 वाटे करायला घेतलेत. मग तुम्हाला दाखवलं फायनली एकेकाला किती वाट्याला आले ते, जे घरी गेल्यानंतर. तर त्या वाटे वगैरे झाले. आता बाईकला किक मारू आणि लगेच घरच्या वाट्याला जाऊ. कारण की संध्याकाळच्या आता 4-4:30 वाजलेत. कारण आम्ही 11 वाजता आलो होतो, 11-11:30 वाजता. हे बघा घरी आलो. हे बघा एवढी भेटलेली आहे, एवढी भाजी. आणि करटुले पण थोडे भेटलेत, जास्त नाही पण थोडेच भेटलेत. धन्यवाद.